नमस्कार मित्रमंडळींनो. तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आजच्या भागामध्ये इकडे आता जी मंजू आहे ती सत्याशी फोनवर बोलत असते आणि सत्य विचारत असतो, वाघमारे तुम्हाला काही झालं नाही ना? हो, तुम्ही एवढ्या नाराज का आहात? तुमचा आवाज असा का येतोय? मंजू म्हणते, सत्य काहीच नाही झालं, असंच आता तू तिकडे ना त्यामुळे मला करमत नाहीये असं म्हणते. तर आता सत्य म्हणतो, वाघमारे काळजी करू नका, मी लवकरच येईल असं म्हणत असते. तर आता लगेच इकडं जी मंजू आहे ती तिथे बोलत असते. तेवढ्यात मम्मी साहेब तिकडून पळत येतात आणि म्हणतात, ए नेबुलट चल लवकर, तुला ते साहेब आले तुझे मोठे, त्यांनी बोलवलंय भेटायला. तर आता मंजू मध्येच आता ठेवते, फोन कट करते आणि आता लगेच जी मंजू आहे ती आता पळत येते, आतमध्ये जायला लागते. तर आता तिथे आल्यावर मध्ये पूर्व मॅडम म्हणते की आल्या बघा मॅडम. तर आता लगेच ते साहेब म्हणतात की काय हो मंजिरी वाघमारे मॅडम, काय चाललंय तुमचं? ओ कामाकडे लक्ष आहे की नाही? ओ काय केलं आहे तुम्ही? अहो तात्यासाहेब मोहितेंची फाईल लंपास केली आहे, तुम्हाला काही वाटतं की नाही? अहो काही समजलं पाहिजे ना तुम्हाला. अहो त्यांची फाईल लंपास करताना तुम्ही काहीच विचार केला नाही का? तर मंजू म्हणते की हे बघा, फाईल लंपास होण्याचं खूपच लांब राहिलं. माझ्याकडून साधी चिठ्ठी किंवा एक छोटा कागदसुद्धा हरवलेला नाही आजपर्यंत. ही फाईल कसं काय हरवू शकते मला खरंच नाही माहिती. हे नक्कीच काहीतरी झालेलं आहे असं मंजू म्हणते. तर ते म्हणतात की तुमच्याकडून नाही हरवली मग कुणाकडून हरवली? तुमच्याकडे तर ठेवायला दिली होती ना. तुम्ही नका सांगू वाघमारे मॅडम आम्हाला. आम्हाला समजतंय तुमचं काय आहे आणि काय नाही ते असं म्हणत असतात. तर आता मंजू म्हणते की ओ साहेब काही पण बोलू नका, खरंच माझी काहीच चूक नाही यात. तर आता लगेच जी पूर्व पाटील मॅडम आहे ती म्हणते की हो हिनेच फाईल लंपास केली आहे, ती माहिती ना, हिच्याकडूनच फाईल लंपास झाली आहे ती वाघमारे मॅडमकडून असं म्हणत असतात. तर आता साहेब चिडलेले असतात. तर इकडं जो सत्य आहे तो आता तिथे विचार करत असतो. तो आता त्याच्या मनामध्ये विचार येतो, त्याला आठवतं जी हे असते नेबरट मंजू तिला पूर्वा पाटील मॅडम खूप बोललेले असतात आणि त्या फाईलवरून त्यांचे झालेले असतात, त्यामुळं तिला सस्पेंड केलेलं असतं. आणि आता तो सत्य म्हणतो की मला काहीतरी करावं लागणार आहे. आता सत्य म्हणतो की इकडे भारती मावशी येतात आणि भारती मावशी कानामध्ये सत्य सगळं सांगतो. आणि आता लगेच सत्य म्हणतो की भारती मावशी मी सांगतोय ना असं करा फक्त, असं तो भारती मावशीला म्हणत असतो. आता भारती मावशी ते सगळेजण तयार होतात आणि आता आज भारती मावशी मयुरी पडवळ त्यांना बोलवतात. जर त्या पडवळाला म्हणतो, पडवळ तुम्ही फक्त बाहेर लक्ष ठेवा, बाहेर काय होतं ना यावर लक्ष ठेवा, तुम्ही फक्त मला सांगत राहा बाहेर काय घडलं आहे ते. तर ते म्हणतात ठीक आहे. तर आता पडवळ म्हणतं की फोनवर बोलू नका पडवळ तुम्ही नुसते. तर आता पडवळ म्हणतो की नाही हो तुम्ही काळजीच नका करू असं म्हणतो. तर आता पडवळ बाहेर थांबतो. सत्य आता बाहेर येतो आणि आता तो लगेच तिकडे पूर्वा पाटीलच्या जे केबिन असते जे फाईल ठेवलेल्या तिथे जातो आणि तो फाईल उचकत असतो, फाईल बघत असतो. त्याला ती तात्यासाहेबांची फाईल शोधायची असती, तर तिथे खूप शोधत असतो. तर आता इकडं जी मंजू आहे ती मंजू आता तिथे साहेब तिला बोलत असतात आणि आता ती तिथून जायला निघतात. मंजू म्हणते काळजी करू नका, मी तुम्हाला लवकरच ती फाईल सापडून देईल असं म्हणते. आणि आता ते साहेबन ते तिथून जायला निघतात. तर इकडं आता ते साहेबन ते येत असतात. तर जी पूर्व मॅडम आहे ती पण आता पोलीस स्टेशनला यायला निघते. तर आता इकडं जी मंजू आहे ती मंजू आता तिथे तिचं कामावरती आणि ती बाहेर जायला निघते. तर आता मम्मी साहेबन त्या तिला अडवतात, म्हणतात कुठं चालले तू नेबरट? तर आता लगेच ती म्हणते की कुठं हो बाहेर चालले मी. मग सत्याला वकील शोधायला नको का? सत्याला जर आपल्याला जेलमधून बाहेर काढायचं असलं तर वकील तर शोधला पाहिजे ना. तर आता मग लगेच असं म्हटल्यावरती मम्मी साहेबांना म्हणतात काही गरज नाही आहे, मी एवढी महिला प्रदेश अध्यक्ष आहे ना, मग मी शोधेल ना माझ्या पोरासाठी वकील, तू कशाला काळजी करते असं म्हणत असते. आणि आता लगेच मंजू म्हणते की हो पण, तर आता ते म्हणतात की नाही काही गरज नाही, आम्ही आमचं बघून घेऊ असं म्हणतात. आणि आता मंजूला खूप टेन्शन येतं. तर मंजू पुन्हा घरात जाते. तर इकडे आता ज्या हे असतात पूर्वा पाटील ती पोलीस स्टेशनला येते. पण आता पडवळचं लक्ष सगळं फोनवर असतं, तो फोनवर बोलत असतो. तेवढ्या तिथे आता पूर्वा पाटील येते डायरेक्ट आतमध्ये जायला लागते. तर इकडे सत्याला आवाज येतो पायाचा आणि सत्य आता त्याच्या केबिनमध्ये त्या याच्यामध्ये येऊन बसतो, त्या कोठडीमध्ये कस्टडीमध्ये. आणि आता तेवढ्या ते पूर्वा पाटील मॅडम इकडे तिकडे बघते, तिला सत्य दिसत नाही, पण सत्य ते लपून राहिलेलं असतो. तर आता तिला बघून ती सत्याला बघते, नंतर ती घाबरते. ती सत्य म्हणतो काय झालं तुम्हाला, वाटलं कुठं गेला सत्या, कुठं नाही गेलो, एवढं का घाबरताय तुम्ही असं म्हणत असते. आणि आता लगेच जी मंजू आहे तो सत्य आहे तो म्हणतो की काही घाबरायचं कारण नाही मॅडम, मी इथंच आहे असं म्हणतो तो. तर इकडे आता पूर्वा पाटील संध्याकाळी घरी जायच्या ऐवजी ते आता तात्यासाहेब इकडे बसलेले असतात, त्यांच्याकडे त्यांची फाईल घेऊन येते आणि म्हणते की डॅडी साहेब
हे बघा तुमची फाईल, मी त्या सत्याला ताब्यात घेतलं आहे, तुमची फाईल ताब्यात घेतली, त्या मंजिरीला सस्पेंड केलं आहे. बघितलं ना तुमची काय करू शकते तुमची मुलगी, कळलं का आज? तर आता ती म्हणते की तात्यासाहेब म्हणतात की खरंच असं वाटलं नव्हतं तू एवढं सगळं करू शकशील, पण खरंच तू खूप केलं गं माझं चिमणे, असं म्हणत असतात. तर चला बघूया आता पुढील भागात काय ट्विस्ट घडणार आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.